बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। जाओ जाकर मोदी को बताओ, इस्लामी अतिरेक्यांनी ही धमकी दिली। जगदाळे कुटुंबियांनी फडणवीसांना घडलेला प्रसंग जशास तसा सांगितला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यावेळेला बोलताना जगदाळे कुटुंबानं हा बघितलेला प्रसंग जशास तसा सांगितला। सगळ्यात महत्वाची भीती मला अशी होती की तिथे ते टेररिस्ट जे ज्यांनी जर हिला ओढून नेली असती तर मग मी काय केलं असतं, मुलींबरोबर ते काय करतात हे मी सांगायची गरज असते। केवळ मी तुम्हाला सांगते की आमचं दैव बनलं की ही वाचली त्यातली। आता माझा नवरा आणि त्या ताईचा नवरा गेला, ही अतिशय म्हणजे घटनाच इतकी भयानक आहे, पण ही वाचली ना। मी धावा करत होते देवाचा आपल्या, ते आम्हाला वाचव, देवा वाचव। त्यांनी फक्त यंग जेंट्स जे मध्यम वयाचे होते, 50च्या अलीकडचे, 60च्या अलीकडचे, त्या सगळ्यांना पुरुषांनाच टार्गेट करून ओढून बांधलं। जी बाई आमच्या शेजारी ज्या नंद्याला लपवलं होतं मागे, तिच्यामध्ये लपवलं, त्याला बाहेर काढून आत घालून त्याला गोळ्या मारल्या। पहिलं तर त्यांनी गन माझ्यावरच घेतली, हे चल तू बाहेर निघ असे म्हणले। नंतर आम्हाला म्हटले जाओ मोदी को बताओ। सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं, ज्यांना ज्यांना मारलं ना त्यांना सगळ्यांना सांगितलं। सगळ्यात